मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 24 पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, काय करावे बरे? पाहुण्यांसाठी पटकन सरबत करायचे आहे, घरात केवळ खडीसाखर आहे। उत्तर, सरबत बनवताना खडीसाखर लवकर विरघळणार नाही, म्हणून खडीसाखर कुटली असता तिची पूड होईल, म्हणजेच बारीक कण होतील आणि हे कण पाण्यात लगेच विरघळतील व पाहुण्यांसाठी पटकन सरबत करता येईल। मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे, पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे। उत्तर, उपलब्ध असलेल्या खडे मिठाला कुटल्यावर त्याचे पुडीमध्ये रूपांतर होईल, त्याचे बारीक बारीक कण होतील। ही खडी मिठाची पावडर मक्याच्या कणसावर लावता येईल। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो? उत्तर, कापराच्या वड्यांचे सतत वायू रूपातील लहान कणात रूपांतर होत असते। त्यांचे हे लहान लहान कण हवेत मिसळल्याने ज्या ठिकाणी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या भागात कापराचा वास येतो, म्हणून कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो। दुसरं, जरा डोके चालवा। सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते? उत्तर, मोटार गाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता म्हणजेच वाहन चालवण्यासाठी ऊर्जा निर्माण होते। प्रत्येक मोटार गाडी चालवण्यासाठी इंधनाची गरज असते। जर एकाच वेळी प्रत्येकाने वेगवेगळ्या मोटारगाड्या वापरल्या तर तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते, आणि जर सर्व प्रवास करणाऱ्या लोकांनी जर एका सार्वजनिक वाहनाचा वापर केला तर त्या एकाच वाहनासाठी इंधन संपेल। इतर मोटार गाड्यांचे खर्च होणारे इंधन बचत होईल। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो? उत्तर, डांबर गोळीचे सतत वायू रूपातील लहान लहान कणात रूपांतर होत असते। कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबर गोळीचा वास येतो। निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते? उत्तर, निसर्गात पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 अवस्थांमध्ये आढळते।
ई. पदार्थांची स्थायू, द्रव, वायू ही अवस्था कशावरून ठरते? उत्तर. पदार्थाची स्थायू, द्रव आणि वायू ही अवस्था त्यांच्यातील कणांच्या मांडणीवरून ठरते. ई. ऊर्जा कशाला म्हणतात? उत्तर. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.